अकोला फायरिंग रेंजमध्ये भीषण अपघात, राऊंड ब्लास्टमुळे हेड कॉन्स्टेबल गंभीर जखमी. आपण पाहत आहात GD न्यूज, बातमी म्हणजे थेट वास्तव. अकोला जिल्ह्यातील पातूर येथील पोलीस फायरिंग रेंजमध्ये प्रशिक्षणादरम्यान एक धक्कादायक अपघात घडला आहे. नियमित नेमबाजी सराव सुरू असताना अचानक राऊंड ब्लास्ट झाल्याने पोलीस विभागात एक खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हेड कॉन्स्टेबल राजकुमार ठाकरे हे प्रशिक्षणादरम्यान बंदुकीतून गोळी झाडण्याचा सराव करत होते. याच वेळी अचानक राऊंड ब्लास्ट झाला आणि त्यात ते गंभीर जखमी झाले. या स्फोटात त्यांच्या हाताच्या 3 बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. घटना घडताच फायरिंग रेंजवर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ तत्परता दाखवत जखमी ठाकरे यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या अपघातानंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शस्त्रात तांत्रिक बिघाड होता का? कारतूस निकृष्ट दर्जाचे होते का? किंवा सुरक्षा नियमांमध्ये काही त्रुटी होत्या का? या सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अजित चांदक यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रकरणाची तपासणी केली जात असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशिक्षणातील सुरक्षा मानकांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित यंत्रणेकडून कठोर पावले उचलली जाण्याची गरज व्यक्त केली जात आहे. आपण पाहत आहात GD न्यूज, बातमी म्हणजे थेट वास्तव.